या पाठाचे नाव आहे डोंगरदादा. हा पाठ इयत्ता 3रीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील होता. डोंगरदादा फारच दुःखी होता. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा, काय करावे? आपल्याला कुणाची सोबत नाही, संगत नाही, कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला. एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीत हळूच वर आले. डोंगरदादापाशी उभे राहिले. टकमक टकमक पाहायला लागले. डोंगरदादाला जरा घाबरलेच, पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले, डोंगरदादा डोंगरदादा, राहू का मी इथं? मला देशील का तो आसरा? डोंगरदादाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, वाह वाह, राहा की खुशाल, तुझं इथं स्वागतच आहे. रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले. डोंगरदादाने त्याला खाऊ पिऊ घातले. रोपट्याचे मोठे झाड झाले. मग दुसरी रोपटी आली. तीही डोंगरदादाने वाढवली. डोंगरदादाकडे आता खूप झाडे झाली. काही दिवसांनी थिटुकल्या वेली आल्या. झाडांच्या भोवताली जमल्या. हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही बुटकी झुडपे आली. माना डोलावत उभी राहिली. त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत. फारच होते लाजत. ते हळूच बिलगले डोंगरदादाला. गवताचा मऊ स्पर्श झाला. डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या. काही दिवसांनी डोंगरदादा झाडा झुडपांनी भरला. गवतवेलींनी सजला. रंगीबिरंगी फुलांनी नटला. खूपच शोभून दिसू लागला. डोंगरदादाचे जंगल झाले दाट. मग काय विचारता त्याचा थाट. डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले. तो डोंगरदादाकडे आला. अयाळ झुलवू लागला. डोंगरदादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाढ झोपलेली. सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरथरली, खडबडून जागी झाली. डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले. त्याला विचारले, काय झालं रे बाबा? एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस? सिंह म्हणाला, डोंगरदादा क्षमा करा. पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान, म्हणून केली मी गर्जना. इथं दाट झाडी आहे, हवा कशी थंड आहे, राहू का मी इथं? डोंगरदादा म्हणाला, हो हो, अगदी आनंदानं. ही पहा ऐस पैस गुहा, यात तो खुशाल राहा. सिंह खुश झाला. तो गुहेत राहायला लागला. जंगलात रुबाबात फिरायला लागला. डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले. डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी. सोंड हलवत आला हत्ती. मान वळवत जिराफ आला. शेपूट उभारत कोल्हा आला. डोळे मिचकावत अस्वल आले. पळत पळत लांडगे आले. सुंदर सुंदर हरणे आली. तुरू तुरू धावायला लागली. गोजीरवाणे ससे आले. टुनटुन उड्या मारायला लागले. वाकुल्या दाखवत माकडे आली. फांद्यांवर झोके घेऊ लागले. डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला. डोंगरदादाला आनंद झाला. डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले, भांडण तंटा करू नका, दंगामस्ती करू नका. हिरव्या गार जंगलात सगळे राहा आनंदात. हळूहळू जंगलातील झाडे फळा फुलांनी बहरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला. दूर दूरच्या पक्ष्यांपर्यंत पोचला. सारे पक्षी वेगाने आले. घिरट्या घालायला लागले. घरटी बांधून आनंदाने राहू लागले. पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांची किलबिल सुरू झाली. पशुपक्ष्यांना कळून आले, झाडे आपल्या उपयोगी पडतात. गोड फळे खायला देतात. गार जागा राहायला देतात. त्यांनी झाडांची फळे खाल्ली. त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या. तिकडच्या मातीत त्या रुजल्या. आणखी झाडे तयार झाली. आनंदाने डोलू लागली. डोंगरदादाचा एकटेपणा संपला. तो अगदी आनंदून गेला. मग काय झाले? डोंगरदादाजवळ ढग आले. डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले. अंगा खांद्यांवर अंजारले, गोंजारले, खेळवले. ढगांना खूप आनंद झाला. त्यांच्यातून पाऊस पडायला लागला. ढग गडगडले आनंदाने. झाडे भिजली पावसाने. पाऊस पडला धो धो धो. जंगल हसले खो खो खो. डोंगरदादा गाऊ लागला. जंगलाने मग ताल धरला.
या पक्ष्यांनो या सगळे, खुशाल खाया गोड फळे, मधुर मध हा फुलांतला, तुमच्यासाठी साठवला. पाऊस भरपूर पडायला, जंगल हवे राखायला. या पाठाचे लेखक पाटील हे आहेत. असेच जुने मराठी बालभारती पुस्तकातील जुन्या कविता आणि धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.